न्याय व्यवस्थेला हादरवून टाकणाऱ्या सामच्या बातमीचे विधानसभेमध्ये पडसाद उमटलाय। काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी साम टीव्हीने उघडकीस आणलेल्या बातमीचा विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केलाय। खोटा निकाल तयार करण्याची हिम्मतच कशी होते असा सवाल त्यांनी यावेळेस विधानसभेमध्ये विचारलाय आणि त्यावर विधानसभा अध्यक्षांनी चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश सुद्धा सरकारला दिले असल्याचे एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय। न्यायालयाचं डुप्लिकेट ऑर्डर काढून कुठला आरोपी आपल्याला वाचवू शकतो असं कधी विचारही आपण आणू शकत नाही। अध्यक्ष महाराज, एवढी हिंमत कशी वाढली? मग परवा नाशिकच्या सेशन कोर्टाने एक निर्णय दिला की डिस्क्वालिफिकेशन झालं तर निवडणुका लागतील। म्हणजे काय? मग आता आपल्या राज्यामध्ये पोलीस भरती करतो अध्यक्ष महाराज आपण, आणि चोऱ्या होतात तर पोलीस भरती करायची गरज काय? गरजच नाही, चोऱ्या होतात ना अशाही। मग पैसे वाचवायची भूमिका घेत असतील, आखरी या राज्यात चाललं काय? आम्हाला उत्तर पाहिजे अध्यक्ष महाराज, आम्ही फार संभ्रमात आहोत। आपण दिलेली माहिती ही अत्यंत गंभीर आहे। न्यायालयाच्या निकालाची जर का खोटी प्रत वापरून त्याचा वापर केला जात असेल तर ती अत्यंत गंभीर बाब आहे। शासनाची याची सखोल चौकशी करावी आणि जर का दिलेली माहिती सत्य निघाली तर संबंधित व्यक्तीवरती फौजदारी गुन्हा घेण्यात यावा।